नमस्कार मित्रांनो, पार्ट 1मध्ये तुम्ही जसं पाहिलं होतं की आमची गाडी बंद पडली होती. म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये सेन्सरचा प्रॉब्लेम झाला होता आणि आता आम्ही इथं टाटा शोरूमला आलो होतो आणि हे भैया इथे छान असं लॅपटॉपमध्ये काहीतरी करत होते पहा, जेणेकरून आमची गाडी लवकरात लवकर सुरू व्हावी. खूप वेळ त्यांनी टेस्टिंग केल्यानंतर काहीतरी त्यांना फॉल्ट सापडेल अशी सगळीच आशा धरून होते. ते 2 आजोबा तर तिथेच थांबून होते की बाबा तो काय करतो आहे, कसा करतो हे पाहण्यासाठी. आणि गाडीमधले एकूण एक फक्त प्रार्थना करत होते की बाबा रे गाडी लवकरात लवकर सुरू होऊ दे, कारण खूपच वेळ झाला होता. आम्ही नाशिकमधून निघालो होतो 1 वाजता आणि आता कमी कमी 3:30 वाजत आलेल्या होत्या आणि खूप वेळ झाला होता. कोणाला पाणी प्यायला भेटलं नव्हतं का काही खायला भेटलं नव्हतं. सगळ्यांना भूकही खूप लागलेली होती. सगळेजण वाट पाहत होते की पटकन गाडी सुरू होईल आणि आपल्याला कुठेतरी जाऊन घासभर काहीतरी खायला भेटेल म्हणून. फायनली जो काही फॉल्ट होता तो निघाला होता आणि आता आमची गाडी सुसाट निघाली होती पंढरपूरच्या दिशेने. पण इथे आता डिझेल भरण्यासाठी गाडी थांबली होती, त्यामुळे आता अजून इथे वेळ होणार होता. पाहिलं का, थोड्या वेळ जरी शांत बसले ना लगेच ते एक दुसऱ्याला म्हणत होते छानसा अभंग म्हण, गाणं म्हण. झालं, परत सेन्सरने दिला धोका. आता हे स्वतःहून ट्राय करत आहेत व्यवस्थित करण्याचा, पण काय उपयोगाचं वाटत नाही. अभंग, गवळणी याच्यामुळे ना गाडीमध्ये एक भक्तिमय वातावरण सुरू झालं होतं आणि वारकऱ्यांसोबतचा प्रवास याचा अनुभवही आमच्यासाठी खूप खास आणि नवीन होता आणि तो खरंच खूपच छान होता. म्हणजे एवढी गाडी बंद पडत होती, 4-5 वाजत आले होते, सगळ्यांना भूक लागली होती. आता परत एकदा सेम तसाच प्रॉब्लेम झाला होता. आता इथे कंडक्टर आणि ड्रायव्हर्स ट्राय करत होते, स्वतः गाडी ट्राय करत होते की काय बिघाड असेल, काय करता येईल का, की परत अजून शोरूमला जावं लागेल याच्याच ते विचारात होते. काही उपयोग झालाच नाही. शेवटी 10च्या स्पीडने परत गाडी नवीन आता दुसरं शोरूम पाहण्यासाठी आम्ही निघालो होतो आणि वाटेत तिथे एक शोरूम दिसलं म्हणून थांबलो आणि जवळच चहाची टपरी होती म्हणून सगळे चहा वगैरे घेण्यासाठी थांबले. परंतु कंडक्टर ड्रायव्हरने जेव्हा विचारणा केली तेव्हा त्या शोरूमला असं कळलं की ती गाडी व्यवस्थित होणार नाही. मग परत आमच्या सगळ्यांची पळापळ झाली की गाडी निघणार आहे. मग ज्यांनी ऑर्डरही दिले होते त्या तशाच राहिल्या, पण तिथून सगळेच म्हणजे परत रिकाम्या पोटी सगळेच तिथून निघायला लागले, कारण पर्यायच नव्हता, थांबून चालणार नव्हतं, कारण गाडी थांबणार नव्हती, आपल्याला पुढं जायचं होतं. म्हणून परत इथून गाडी निघाली, तशीच 10च्या स्पीडने पुढे आली आणि परत एक आम्हाला शोरूम दिसलं. आता परत कंडक्टर ड्रायव्हर म्हणत आहेत की पाहू काय होतं काही ते. तिथेही नकार घंटा आल्यावरती परत या दोघांनी आपले शर्तीचे प्रयत्न सुरू केले. खरंच मानलं ह्या दोघांना. खरंच कंडक्टर आणि ड्रायव्हरनी खूप प्रयत्न केले आणि त्यांना म्हणजे 2 कामं करावं लागत होते. ते गाडीलाही व्यवस्थित पाहायला लागत होतं आणि इकडे म्हणजे म्हातारे लोक होते, म्हाताऱ्या बायका होत्या, सगळ्यांना भूक लागली होती. मग काय, आमचे ड्रायव्हर काका आणि कंडक्टर उतरले खाली आणि गेले शोरूमला आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की काही करा, आमची गाडी दुरुस्त करून द्या. आणि आता जवळजवळ 6 वाजत आले असतील आणि अजूनही कोणाच्याही पोटात पाणी किंवा अन्नाचा कण नव्हता. आणि तिथले एक मेकॅनिक काम करत होता. त्यांनी सांगितलं की हो आमच्याकडे आहेत असे करणारे काम. त्याच्यामुळे त्यांनी लगेच एका मुलाला आवाज दिला आणि म्हटला की मिस्त्री पहिले ती गाडी पहा, आणि तेही लगेच आले पाहण्यासाठी की काय प्रॉब्लेम आहे. पण गाडी इथे लावण्यासाठी जागा नव्हती, त्यामुळं आता आमचे कंडक्टर थोडीशी गाडी पुढे घेणार आहेत, जेणेकरून गाडीला व्यवस्थित पार्क करून तिचं काम होईल. सकाळपासून उपाशी असल्यामुळे डोकं जाम दुखायला लागलं होतं, त्याच्यामुळे थोडासा झंडू बाम लावला
आणि थोडंसं बरं वाटायला लागलं. इथे एक दादा आला होता, त्यांनी लॅपटॉप पण तुम्हाला दिसत असेल की लावलेला आहे आणि काय बिघाड आहे ते पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघून तर सगळ्यांनाच टेन्शन आलं होतं, कारण त्याच्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन दिसत होतं की गाडी सुरू होईल की नाही याच्याच म्हणजे टेन्शनमध्ये होते सगळे. ते ड्रायव्हर पाहू शकता तुम्ही किती म्हणजे सकाळपासून त्यांची वडाताण होत आहे आणि पाणी नाही, जेवण नाही, नाश्ता नाही, फक्त ती गाडी आणि हे प्रवासी सांभाळणं ह्याच्यामध्येच त्यांनी आपलं सगळं म्हणजे पणाला लावल्यासारखं केलं होतं. म्हणजे खरंच असे पण कंडक्टर ड्रायव्हर आहेत याची खरंच जाणीव झाली की लोक चांगलेही असतातच या जगात. त्या काकूंना कुठेतरी पाणी दिसलं होतं, म्हणजे बिस्लरीच्या बॉटल दिसल्या होत्या आणि त्या म्हणत होत्या की मी खाली जाताना आणते, पण कसं आम्ही हायवेवरती उभं होतं त्यामुळे त्यांना भीती वाटत होती असं खाली कोणाला सोडलं आणि म्हणजे म्हणून त्यांनी म्हणत होते की नका जाऊ. पण नंतर थोड्या वेळाने त्यांनी दिली परमिशन. असं दोघीजण गेले होते आणि त्यांनी तिथून बिस्लरीच्या बॉटल वगैरे आणली, त्याच्यामुळं निदान सगळ्यांना थंड पाणी तरी पिता आलं. पण त्या दादाचे प्रयत्न अजूनही चालूच होते आणि कंटिन्यू मला वाटतं इथे ना 1 ते पाऊण तास तर गेलाच असेल की तो दादा त्या कॉम्प्युटरवरती ट्रायच करत होता काय करता येईल मोबाईलवर सर्च करत होता, पाहत होता, कोणाला फोन करत होता आणि त्याचे प्रयत्न आपल्याला चालूच होते. इकडं प्रवाशांचे नामच करायचे जेणेकरून पांडुरंगा गाडीचा बिघाड वगैरे सगळं सुरळीत होते आणि मला पंढरीपर्यंत पोहोचू दे, कारण उद्या होती एकादशी 9 ऑगस्टला. आजचा व्लॉग संपत आला, पण आमचा स्ट्रगल काही संपला नव्हता. फायनली काय झालं आणि आम्ही पोहोचलो का पंढरपूरला हे पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.